आषाढी वारी 2025च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर मंदिर परिसर दर्शन रांग भक्ती सागर या ठिकाणी वारकरी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। या सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आणि या कालावधीमध्ये सर्व पालखी सोहळ्यात समवेत येणारे वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। येणाऱ्या आषाढी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी भक्ती सागर 65 एकर येथे प्रशासनाने वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची बुलेटवरून पाहणी केली आहे। येथील आपत्कालीन दक्षता आणि प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तेथे ICU मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। तसेच आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत आहे का याचीही त्यांनी खात्री केली आहे। पोलीस विभागाने वारी कालावधीमध्ये ड्रोनद्वारे गर्दी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटनही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केले। तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली आहे। दरम्यान उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवून वाळवंट वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध राहील याबाबत नियोजन करण्याचं त्यांनी सूचित केलंय। तसेच नदीपात्रात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही या अनुषंगाने काळजी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी निर्देशित केले। तसेच पत्राशेड येथे असलेल्या दर्शन रांगेची पाहणीही त्यांनी केली आहे। यावेळी दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा याविषयी माहिती त्यांनी घेतली आहे। प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2025 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी मार्ग, पंढरपूर शहर, भक्ती सागर, पत्राशेड, वाखळी तळ येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती दिली आहे। तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती त्यांना दिली आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी विठ्ठल जाधव, पंढरपूर।